खर्च आहे. एक एक अवेअरनेस म्हणून नक्कीच आपल्याला या अँगलची माहिती असायला हवी. आणि लास्ट इम्पोर्टंट प्लॅनिंग इज टॅक्सेशन अँड फायनान्शियल अवेअरनेस. जसं मी म्हटलं, की तुम्हाला जेव्हा रिक्वायर्ड असेल तेव्हा प्रोफेशनलची मदत घेणं गरजेचं आहे. सो टॅक्सेशन अँड फायनान्शियल अवेअरनेस म्हणजे गव्हर्नमेंटने काही टॅक्सेशन असतात, काही फायनान्शियल मॅनेजमेंटशी रिलेटेड कन्सेप्ट असतात. तर आपण ज्या ठिकाणी काम करतो आहोत, मग आपल्या चार्टर्ड अकाउंटंटशी समतोल साधून किंवा आपल्या बिझनेसला जो कोणी आपला अकाउंटंट असू दे किंवा आपला फायनान्शियल प्लॅनर असू देत, त्याच्याबरोबर कोऑर्डिनेशन करून थोडंफार अवेअरनेस नक्कीच आपण ठेवायला हवं. अगदी डोळे बंद करून आपण बसलो, तर केव्हा आपल्याबरोबर काय धोका होईल हे तुम्हाला कळणार नाही. आणि तेच तुम्हाला थोडंफार अगर अर्थकारणाचं नॉलेज असेल, थोडंफार मनी मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट अगदी अपेक्षित नाहीये, की तुम्हाला टेक्निकल अवेअरनेस हवा. बिलकुल अपेक्षित नाहीये. परंतु छोट्या-छोट्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एक वर्क प्लेसला वर्किंग वुमन म्हणून काम करत आहात. मग तो बिझनेस असू देत किंवा प्रोफेशन असू देत. पुढे आपण बघूया होम प्लेसेसला टिपिकल हाउसवाईफ ज्या असतात, की ज्यांना महिन्यातनं एक अमाउंट त्यांच्या हसबँडद्वारे, त्यांच्या वडिलांद्वारे, त्यांच्या मुलाद्वारे मिळते आणि त्यांना त्या पैशात आपलं घर चालवायचं असतं. तर अगदी होम प्लेसच्या बाबतीत टिपिकल हाउसवाईफ या अत्यंत हुशार असतात. त्यांना माहिती आहे, की आपण कसं पैसा मॅनेज करायला हवं. पण त्यांच्या सगळ्यांसाठी छोटे-छोटे मुद्दे मला असं वाटतं महत्त्वाचे आहे, की जे आपण नोटिंग करून ठेवले पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात. त्यातला पहिला महत्त्वाचा मंथली बजेट. बजेट आपलं तयार पाहिजे, की मला या महिन्यात किराण्यासाठी किती लागणार आहे, हॉस्पिटलायझेशन किती लागणार आहे, मुलांच्या खर्चासाठी किती लागणार आहे, कोणी आलं गेलं तर किती लागणार आहे. हा एक आकडा आपल्या डोक्यात फिक्स असला पाहिजे. सो जेणेकरून आपल्याला ज्याच्याकडून हा पैसा मिळणार आहे, त्यांच्याकडून आपण त्या पैशाची व्यवस्थित प्रकारे मागणी करू शकतो आणि त्या प्रत्येक खर्चाला योग्य तो न्याय देऊ शकतो. दुसरं मंथली सेव्हिंग. अगदी खरं आहे, की ₹100 मला मिळाले आहे. मला ₹90 खर्च करायचे तर ₹10 माझ्या सेव्हिंग ला पडलेच पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. जसं टिपिकल मारवाड़ी लोग जैनिज़्म में हमेशा ये बोलते हैं कि आप जितना कमाते हो 10% आपने डोनेशन करना चाहिए, आपने किसी को देना चाहिए, बिल्कुल सही है। वैसे ही 10% आपने सेविंग्स करके रखनी चाहिए। जो खर्चा हो गया, उसमें से जो बचा हुआ पैसा है, वो आप सँभाल के रखिए। फिर हॉस्पिटलाइज़ेशन एक्सपेंसेस है, मतलब अचानक से कोई इमरजेंसी आ जाती है, इतना पैसा लगने वाला है, उसकी लिस्टिंग, उसका पैसा आपके पास तैयार होना चाहिए। पता नहीं कब आपके लाइफ पार्टनर को, आपके फैमिली में जो आपके मेल कैंडिडेट है, उनको कब आपके पैसों की हेल्प हो सकती है। अचानक कभी हो सकता है कि हमारे जो सेविंग किए हुए पैसे हैं, किसी इमरजेंसी सिचुएशन के लिए हम लोग दूसरों को वो शेयर कर सकते हैं। अगला इम्पोर्टंट पॉइंट है कॉस्ट सेविंग, काटकसर। टिपिकल बायका ह्या काटकसरी असतातच. अगदी याच्यात खूप असं डिटेल जायची गरज नाहीये, कारण ती आपली ओळख असते. असं म्हणलं जातं, की जी एक चांगली योग्य जसं आपण किचनमध्ये म्हणतो, की सुगरण बाई असते, तशी एक चांगली योग्य जी महिला असते घर चालवणारी, ती काटकसर नेहमी करते. मग ती अगदी छोट्या-छोट्या गोष्टींची काटकसर असू देत किंवा मोठ्या गोष्टींची काटकसर असू दे, ती नक्कीच या कोरोनात तर खूप महत्त्वाची आहे. ते आपल्या सगळ्यांना कळलं आहे. सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेकॉर्ड ऑफ मास्टर डॉक्युमेंट्स. ऑल्वेज रिमेंबर, की आजकाल आपण बघतोय, की स्पेसिफिकली मागच्या 4 ते 5 वर्षापासून सगळं कॅशलेस झालं आहे. आता तुम्ही बघताय आजचा आपण सेमिनार अटेंड करतोय. आपल्यापैकी 90% लोकांनी चेतनाजींना ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून दिले. आता सगळं कॅशलेस झालं आहे, सगळं ऑनलाईन झालं आहे. मग ते बँकिंग मार्फत असू दे, तुमचे बाकीचे ॲप्स असू दे, वेगवेगळ्या पद्धतीने कुठे ना कुठेतरी ट्रान्सपरन्सी आता अशी आली आहे, की सगळं काही आपलं इलेक्ट्रॉनिक मीडियावर डिपेंड आहे. सो अशा कालावधीत आपल्यापैकी प्रत्येकाचे बँक अकाउंट असतात, आपल्यापैकी प्रत्येकाच्या एल-आय-सी पॉलिसीज असतात, आपल्यापैकी प्रत्येकाचे मेडिक्लेम असतील किंवा किंबहुना आपले नाही मैत्रिणींनो, पण आपल्या घरच्यांचे किंवा आपल्या घरातले इतर कुटुंबाचे. तर बऱ्याचदा असं होतं, की पुरुष मंडळी जी असते ती त्यांचे बिझनेस करण्यात, पैसे कमवण्यात खूप बिझी असते, गुंतागुंत असते, क्लिष्ट असते. त्यावेळेस घरातली एक महिला म्हणून तुम्ही जर तो चार्ज घेतला, तुम्ही जर त्या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंट सांभाळण्याचं काम जर बघितलं, तुमच्या फॅमिलीत कोणी चार्टर्ड अकाउंटंट असेल तर नक्कीच गरज नाही. स्वतः तुमचा हसबंड किंवा तुमचा फॅमिली मेंबर ते सगळं सांभाळतील. पण तुम्ही सीए बॅकग्राऊंडला जर बिलॉन्ग नसेल करत, तेव्हा एक महिला म्हणून, एक वुमन म्हणून तुम्ही तो चार्ज घ्या. तुम्ही तुमच्या हसबंडला, तुमच्या फॅमिलीमध्ये रिक्वेस्ट करा, की त्या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड आम्हाला दाखवा आणि त्याचं कुठेतरी एक्सेल बनवा, त्याची कुठेतरी डायरीत रेकॉर्ड करा. मग ते एल-आय-सी पॉलिसी डिटेल्स असू देत, मेडिक्लेमचे डिटेल्स असू दे, तुमच्या नावावर काही एफ-डीज असेल त्याचे डिटेल्स असू दे, किंबहुना तुमचे बँकचे लॉगिन आयडी असतील, पासवर्ड असतील,
या पलीकडे तुमच्या गाडीचे काही डॉक्युमेंट्स असतील, त्या गाडीच्या डॉक्युमेंट्सचा इन्शुरन्स कधी एक्सपायर होतोय, गाडीचा नंबर काय आहे, आर-टी-ओच्या काय फॉर्मॅलिटीज आहेत, या सगळ्या गोष्टीचा एक मास्टर डॉक्युमेंट्स बनवणं गरजेचं आहे. आणि महिला म्हणून आपण या गोष्टीत इंटरेस्ट जर दाखवला, तर नक्की हातभार आपल्या घरच्यांना तर लागणारच आहे आणि आपल्यालाही त्यातली माहिती कळेल, आपल्यालाही त्यातलं नॉलेज कळेल, जेणेकरून जर उद्या काही बरं वाईट झालं, आपल्या घरच्यांना काही झालं किंवा आपल्याला काही झालं, तर या रेकॉर्ड जो आहे मास्टर डॉक्युमेंटचा, त्याचा नक्कीच इतरांना फायदा होऊ शकेल. आपण वळूयात आपल्या पुढच्या पॉइंटकडे. माझा आवाज क्लिअर येतोय? मला कोणी रिस्पॉन्स देऊ शकेल प्लीज? येस. ओके. थँक यू. थँक यू सो मच. आपण आता वळूया पुढचा टूल्स फॉर फायनान्शियल इंडिपेंडन्स बाय वुमेन. आता आपण बोलतो आहोत की आर्थिक सक्षमीकरण का गरजेचं आहे? एक छोटासा एक किस्सा मी सांगू इच्छिते माझ्या स्वतःच्या बाबतीत. खरं तर मला चेतनाजींनी म्हटलं होतं की तुम्ही स्वतःच्या पण काही गोष्टी शेअर करा. पण वेळेअभावी मला माहिती होतं की हा जो टॉपिक आहे, तर आपण टॉपिकला थोडं न्याय जास्त देऊ. पण एक छोटासा माझा किस्सा मी शेअर करू इच्छिते मैत्रिणींनो. तुम्ही महिन्याला किती कमवता हे अतिशय गौण आहे. म्हणजे तुम्ही महिन्याला ₹5,000 कमवता आहात, की ₹50,000 कमवत आहात, की ₹5,00,000 कमवत आहात, हे अत्यंत गौण आहे. परंतु तुम्ही तुमच्या पायावर इंडिपेंडंट आहात. फायनान्शियल इंडिपेंडंट. फिजिकली, मेंटली तर आपण सगळेजण इंडिपेंडंट आहोत. म्हणूनच आज आपण या सेशनला बसलो आहोत. परंतु फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप महत्वाचं आहे. स्वतःचं आर्थिक स्वावलंबन महत्वाचं आहे. माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझे स्वप्न मी जेव्हा माझ्या पैशाने पूर्ण करतो, तेव्हा त्याचा आनंद हा निराळाच असतो. आणि तीच कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माझ्या मनात कन्सेप्ट होती. मैत्रिणींनो, मी जेव्हा चार्टर्ड अकाउंटन्सी प्रोफेशन केलं, अगदी कॉमर्समध्ये सीए सगळ्यात टफेस्ट कोर्स आहे. खूप अवघड आहे. मी होईल की नाही होईल याच्याबद्दल खरंच मला शाश्वती नव्हती आणि माझ्या कुटुंबाला देखील शाश्वती नव्हती. त्याचं कारण असं, की मी खूप हुशार मुलगी अजिबात नाही. आज आपल्या सेशनला माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत. त्यांना माहिती आहे, की मी अत्यंत हुशार, एक्स्ट्राऑर्डिनरी, खूप ब्रिलियंट अजिबात नाही. अबव्ह एव्हरेज ओके, ओके 70, 75, 80% मिळवणारी मुलगी. त्यामुळे मी सीए होईलच की नाही त्याच्याबद्दल शाश्वती नव्हती. पण मनात हा उद्देश नेहमी होता, की आपण सीए होवो या न होवो, आपण आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि आपल्या पायावरती उभं राहायचं आहे. आपल्याला सुदैवाने आपले जे घरातले, कुटुंबातले लोक आहेत त्यांचा सपोर्ट आहे. आपण ज्या घरी विवाहबद्ध होणार आहोत त्यांच्याकडूनही आपल्याला खूप चांगला फायनान्शियल सपोर्ट असणार आहे. परंतु मला इतरांच्या सपोर्टची, इतरांच्या फायनान्शियल मदतीची गरज जी आहे, ती जेवढी कमीत कमी घेता येईल स्वतःसाठी, त्याच्यापेक्षा उत्तम गोष्टी कुठलंच नाही. म्हणजे याचा अर्थ काय, की सेल्फ इंडिपेंडन्स. आणि त्या सेल्फ इंडिपेंडन्समुळे तुम्हाला जो आनंद मिळतो, तुमचा जो स्वाभिमान असतो, तुम्हाला तुमचे फंड्स जेव्हा तुमच्या चॉईसने, तुमच्या स्वेच्छेने, तुमच्या आकांक्षेने जेव्हा तुम्ही खर्च करतात, त्याचा आनंद हा निराळा असतो. सो खूप इम्पोर्टंट आहे, की सेल्फ इंडिपेंडन्स फॉर हॅपीनेस. म्हणजे अर्थात असं नाही याच्यासारखं, की प्रत्येकाने सीए बनावं, प्रत्येकाने डॉक्टर बनावं, प्रत्येकाने कामाला जावं, अजिबात नाही. ज्याला जे शक्य आहे तो त्याच्या परीने, मग बिझनेस असू देत, प्रोफेशन असू दे किंवा छोटी-फार तुमच्याकडे जे कलाकौशल्य असेल, त्याच्या माध्यमातनं तुम्ही स्वतःला इंडिपेंडंट, स्वतःच्या गोष्टींपुरतं तरी फायनान्शियल इंडिपेंडंट बनायला शिका. मी रिक्वेस्ट करेल कोणाचा तरी आवाज येतोय, प्लीज म्यूट करा. आय विल रिक्वेस्ट समवन टू प्लीज म्यूट. थँक यू. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट आहे डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ. एक खूप महत्वाची गोष्ट आहे, जी बऱ्याचदा बीइंग अ चार्टर्ड अकाउंटंट आम्ही इतरांना एक्सप्लेन करतो मैत्रिणींनो. बऱ्याचदा असं होतं, की लोकांना असं वाटतं माझ्याकडे ₹5,00,000 पडून आहे, मला ते इन्व्हेस्ट करायचे आहे. ते टिपिकल मेंटॅलिटी असते लोकांची, की मला या पर्टिक्युलर ठिकाणी इन्व्हेस्ट करायची आहे. पण त्याच्यात एक स्मार्टनेस काय असतो, की माझ्याकडे ₹5,00,000 आहे, तर तुम्ही 2,00,000, 2,00,000, 1,00,000 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. उदाहरणार्थ मी गव्हर्नमेंट जॉबमधून रिटायर्ड झालो. माझ्याकडे ₹10,00,000 आहे. बऱ्याचदा आमच्याकडे क्लायंट्स येतात आणि आम्हाला विचारतात, की आता मी सेवानिवृत्त झालो आहोत. माझ्याकडे एवढे पैसे आहेत. मी आता कुठे इन्व्हेस्ट करू? सो आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो, एका ठिकाणी सगळा पैसा कधीच गुंतवायचा नसतो. कारण ज्या ठिकाणी मी पैसा गुंतवला आहे, त्या ठिकाणी जर काही कोलॅप्शन आलं, त्या ठिकाणी जर काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स झाला, तर माझे सगळे पैसे अडकू शकतात. तेव्हा मी थोडे-थोडे पैसे जसं आपण असतो ना, टिपिकली आपण जेव्हा बघा प्रवासाला जातो आणि तुम्ही रेल्वेचा प्रवास करतायत आणि तुम्हाला समजा ₹10,000 घेऊन प्रवास करायचा आहे. तर आपण काय करतो? सगळे ₹10,000 पर्समध्ये ठेवतो? नाही. आपण बॅगेच्या पहिल्या कप्प्यात 2,000 ठेवतो, दुसऱ्या कप्प्यात 2,000 ठेवतो. आपण अंगावर जे कपडे घालतो त्या कपड्यात ₹2,000 ठेवतो. कुठल्यातरी पॅन्टेच्या खिशात ठेवतो.
ठेवतो की नाही ठेवतो? तसंच महत्वाचं आहे, की जेव्हा आपण आपली इन्व्हेस्टमेंट करतो आहोत, तेव्हा ती डायव्हर्सिफाईड झाली पाहिजे. याचा अर्थ की प्रत्येक क्षेत्रात थोडी-थोडी इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्व्हेस्ट झाली पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे हिडन सेव्हिंग्ज कन्व्हर्जन टू इन्व्हेस्टमेंट. जसं आपण मगाशी म्हटलं, की आपल्याकडे स्वतःची सेव्हिंग पाहिजे, पर्सनल सेव्हिंग. आपण जेव्हा स्लाईड नंबर 1 मध्ये बोललो. जेव्हा आपण सेव्हिंग करतोय पर्सनल सेव्हिंग, त्याचबरोबर कुठेतरी थोडंसं आपल्याला डोकं अजून पुढे चालवलं पाहिजे, की मला अशा ठिकाणी पैसा सेव्हिंग केला पाहिजे, जी माझी इन्व्हेस्टमेंट रेट होईल. म्हणजे काय, की समजा माझ्याकडे ₹5,000 आहे. ₹5,000 माझ्याकडे आहे आणि ते मला आता पुढचे 1 महिनाभर, 2 महिना नाही लागणार आहे. तर चला, मी घरात आहे ना, कपाटाच्या एका कप्प्यात ठेवून देतो किंवा एका मैत्रिणीला वापरायला देतो. मैत्रीण गरजू असेल तर नक्की द्या. परंतु ते कोणाला तरी बिनाव्याजी देण्यापेक्षा किंवा कुठल्यातरी कपाटात बंद करून ठेवण्यापेक्षा ते ₹5,000 जर मी कुठेतरी इन्व्हेस्ट केले, ज्याच्यातून मला काहीतरी फायदा होणार आहे, ज्याच्यातून मला काहीतरी रिटर्न मिळणार आहे, तर डेफिनेटली माझा फायनान्शियल इंडिपेंडन्स जो आहे तो वाढणार आहे. सो या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण आपण नक्कीच याच्यावर विचार केला पाहिजे. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा विल प्रिपरेशन, असेट्स आणि लायबिलिटीज डिस्ट्रिब्युशन. बऱ्याचदा असं ऐकलं असेल, की म्हातारपणी लोकं म्हणतात, "मला विल बनवायची आहे." मला विल बनवायची आहे म्हणजे मी गेल्यानंतर माझी जी संपत्ती आहे, माझी जी मालमत्ता आहे, ती कुणाच्या वाट्याला कशी येणार आहे. नक्कीच तुम्ही हा प्रयत्न करा, हे विल प्रिपेअर करा. पण आजकाल तो जमाना नाही, की तुम्ही वयाच्या 50व्या वर्षी आणि 60व्या वर्षी विल बनवा. जसं मी मगाशी म्हटलं लाईफ इस अनसर्टेन. केव्हा काय होईल ठाऊक नाही. तुम्ही आजपासूनच प्रिपेअर करा. आजपासून ती विल बनवून ठेवा. कुठेतरी लिहून ठेवा, की मी या जगाला सोडून गेल्यानंतर माझ्या नावावर जी मालमत्ता आहे किंवा इव्हन माझ्या फॅमिलीत माझ्या हसबँडच्या नावावरती, माझ्या अ, वडिलांच्या नावावरती, माझ्या मुलाच्या नावावरती ज्या काही गोष्टी आहेत, त्यांच्याशी समतोल साधा, त्यांच्याशी बोला, की आपण जर या जगाला सोडून गेलो, तर या कुठल्या गोष्टी कोणाला कशा मिळणार आहेत. विल प्रिपरेशन म्हणजे अगदी टिपिकल कडे जाऊन बनवा असं नाही, परंतु कुठेतरी रेकॉर्ड पाहिजे, की कुठल्या गोष्टी अशा आहेत, कुठले ॲसेट आहेत, कुठल्या लायबिलिटीज ज्या आहेत, ज्या मला दुसऱ्यांना डिस्ट्रिब्यूट करायच्या आहेत. त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स मैत्रिणींनो अगेन खूप महत्वाचा इम्पोर्टंट इश्यू आहे मेडिक्लेम. प्रत्येकाला माहिती आहे इव्हन तुमच्या घरी जे तुमचं फायनान्स बघतात, जे अकाउंट्स बघतात, मग तुमचे जेंट्स, फिमेल कॅन्डिडेट कोणी असेल, मेडिक्लेम हा खूप महत्वाचा आहे. हेल्थ इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे. या बाबतीत जर आपल्यापैकी कोणी हेल्थ इन्शुरन्स काढला नसेल, तर नक्की चांगला प्लॅन बघून, चांगल्या कंपनीशी कोऑर्डिनेशन करून, टाय अप करून तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नक्की काढा. हा खूप जास्त महत्वाचा आणि गरजेची गोष्ट आहे. आर-ओ-आय म्हणजे आम्ही रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणतो. जसं मी पॉइंट नंबर 3 मध्ये म्हटलं, की अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा ज्याच्यातून मला रिटर्न मिळेल. सो आपण असं म्हणतो ना, दुधापेक्षा दुधावरची साय जी असते, मलाई जी असते ती खूप चांगली असते. मुद्दलपेक्षा व्याज खूप आवडीचा विषय असतो. तसाच आपण जिथे पैसे गुंतवत आहोत, अशा ठिकाणी पैसे गुंतवले पाहिजे, की जेणेकरून मला त्या गोष्टीतनं रिटर्न्स मिळत जातील. नेक्स्ट इम्पोर्टंट पॉइंट फायनान्शियल डिसॅबिलिटी ऑफ स्पाउस. बऱ्याचदा असं होतं, की आपला जो लाईफ पार्टनर आहे, मग मेल असेल, फिमेल असेल, फिमेलच्या केसमध्ये मेल, मेलच्या केसमध्ये फिमेल. त्या केसमध्ये कुठेतरी फायनान्शियल डिसॅबिलिटी जर आपल्या स्पाउसची झाली, अचानक आपल्या स्पाउसला काय झालं, देव करो असं कोणाच्याच आयुष्यात होऊ नये. पण समजा असं झालं, की तुम्ही आयुष्याचे 25 वर्ष, 30 वर्ष अगदी टिपिकल घरात किचनमध्ये काढलेत. तुमचा नवरा, तुमच्या घरातले मेंबर जे आहेत, ते खूप छान पद्धतीने 20 वर्ष, 25 वर्ष बिझनेस करत आहे आणि अचानक एक दिवस असा येतो, की ते आपल्या धंद्यात काही लक्ष नाही घालू शकत. कुठेतरी डिसॅबिलिटी येते किंवा त्यांना काही लॉस झालेला असतो किंवा त्यांना काहीतरी फायनान्शियल खूप मोठा फटका बसलेला असतो. त्यावेळेस तुम्हाला बीइंग अ वुमन म्हणून तुम्ही जर इंडिपेंडंट असाल, तर नक्कीच तुम्ही थोडाफार हातभार त्यांना लावू शकतात. जेणेकरून तुमचं घर जे आहे, ते गुण्यागोविंदाने, आनंदाने, खूप छान पद्धतीने कौटुंबिक आयुष्य तुम्ही व्यतीत करू शकाल. सो फायनान्शियल डिसॅबिलिटी ऑफ स्पाउस जेव्हा आहे, त्यावेळेस खूप महत्वाचं आहे, की तुम्ही स्वतःला इंडिपेंडंट ठेवणं गरजेचं आहे. देन बिकम पार्ट ऑफ फॅमिलीज फायनान्शियल डिसिजन. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मैत्रिणींनो. अ, तुम्हाला अकाउंट्सचं नॉलेज असू द्यात, नसू द्यात, तुम्हाला फायनान्सचं नॉलेज असू द्यात, असू द्यात, पण पैसा सगळ्यांना कळतो, कोणालाही कळतो. अगदी 5वी शिकलेली मुलगी असते किंवा 10वी शिकलेला मुलगा असतो, त्यांना सुद्धा पैसा म्हणजे कळत असतो. याचा अर्थ काय, की तुमच्या घरातले जे फायनान्शियल डिसिजन्स आहेत, तुम्ही हळू स्वतःला त्याचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करा. मी असं म्हणणार नाही, की तुम्ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करा, फायनान्शियल गोष्टीमध्ये अजिबात नाही. जेव्हा गरजेचं असेल किंवा स्वतःहून जर तुम्हाला जो रिस्पेक्ट आणि डिग्निटी मिळणार आहे, तेव्हा तुम्ही फायनान्शियल डिसिजनमध्ये स्वतःला
कुठे ना कुठे सामावून घ्या आणि ते कदाचित खूप सोप्या पद्धतीने पॉसिबल होईल, जर तुम्ही स्वतः सक्षम असाल तर. ते सक्षम असणं म्हणजे असं नाही, की तुमचा खूप बँक बॅलन्स असणार. पण तुम्हाला निदान त्या फील्डमधलं नॉलेज जरी असेल, तुम्ही एक टिपिकल हाउसवाईफ आहात, तुम्ही खूप शिकल्या नाही आहात, तुम्ही कुठे दुकान धंद्यावर नाही जात आहात, परंतु तुम्हाला त्यातलं नॉलेज आहे, तुम्हाला त्यातलं ज्ञान आहे, तर नक्कीच तुम्ही तुमच्या फॅमिलीचा पार्ट बनू शकतात फायनान्शियल डिसिजन मेकिंगसाठी. सो दीज वेअर द टूल्स फॉर फायनान्शियल इंडिपेंडन्स मैत्रिणींनो. आता आपण बढूया शेवटच्या पॉइंट्सकडे आपल्या, की आपण एक्झॅक्टली कशा पद्धतीने, कुठे, कसं इन्व्हेस्ट केलं पाहिजे. कारण खूप महत्वाचं आहे, जसं आपण बऱ्याच वेळापासून पैसा बद्दल बोलतो आहोत, की पैसा का महत्वाचा आहे. तर असं म्हटलं जातं, "पैसा सब कुछ नहीं है. पैसा सब कुछ नहीं है, बिल्कुल सही है. लेकिन सब कुछ के लिए पैसे की ज़रूरत होती है." पैसा मतलब ऐसा है, पैसा वही भाषा बोलता है जो पूरी दुनिया समझती है। और ऐसे भी कहा जाता है, पैसा उतना ज़रूरी है जितना कार में पेट्रोल, ना कम ना ज़्यादा। उतना ही ज़रूरी हर किसी के लाइफ में पैसा होता है। तो देखते हैं कि हम लोग किस तरीके से, हम लोग कैसे इन्वेस्टमेंट कर सकते हैं। जो फाइनेंशियल फील्ड से, उनको ये सारे पॉइंट्स पता होंगे। जो फाइनेंशियल फील्ड से नहीं है, उनको अ, अगले 5 से 7 मिनिट में मैं आपको एक्सप्लेन करना चाहूंगी, की किस तरीके से क्यू प्रेझेंटली, म्हणजे आपण जसं पूर्वीच्या काळी असं होतं, की लोकं टिपिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे किंवा रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचे. परंतु काळ बदलतो. वेळ बदलत असते. सो आताच्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून माझी ॲडवाइस घ्याल, माझं ओपिनियन घ्याल, तर मी नक्की म्हणेल, की काही कॉमन पोर्टफोलिओज आहेत, की जिथे आपण डेफिनिटली अमाउंट आपली इन्व्हेस्ट केली पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा रिकरिंग डिपॉझिट्स. सगळ्यात सेफ झोनमध्ये कुठली इन्व्हेस्टमेंट असेल, तर ती एफ-डी आणि आर-डी मैत्रिणींनो. एफ-डी, आर-डी म्हणजे मग तुम्ही कुठल्या बँकेत ठेवा, कुठल्या पतसंस्थेत ठेवा, कुठल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ठेवा. मुदत ठेव. तुमचा पैसा स्पेसिफिक पिरियडसाठी कुठेतरी लॉक होऊन जातो आणि ज्याच्यावर तुम्हाला व्याज मिळतं. ते पैसे तुमचे सेफ असतात. मुदत संपली, की ते पैसे तुम्हाला परत मिळतात, तुम्हाला हवे असेल तर, किंवा तुम्हाला ते पैसे परत अजून इन्व्हेस्ट करायचे असेल, तर आपण त्याला व्यावहारिक भाषेत म्हणतो रिन्यूअल. तुम्ही त्याला रिन्यू करू शकता. सो फिक्स्ड डिपॉझिट आणि आर-डी इज गुड ऑप्शन. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे पोस्ट ऑफिस इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पोस्ट ऑफिसमध्ये अगेन, पोस्ट ऑफिस ही गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट आहे, सिक्युअर्ड आहे. बरेच लोकं आयुष्यात खूप कन्झर्व्हेटिव्ह असतात, की बापरे! माझ्या पैशाला काही झालं नाही पाहिजे. मला थोडंसं व्याज कमी मिळालं तर चालेल, मला थोडा पैसा कमी मिळाला तर चालेल, परंतु माझ्या पैशाला कधीच लॉस नको व्हायला. त्यासाठी पोस्ट ऑफिस याने गव्हर्नमेंटचे जे इन्व्हेस्टमेंट सोर्स आहे, तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. आपल्यापैकी बऱ्याचदा छोट्या-छोट्या लोकं असतात, जे पोस्टाची आर-डी लावतात. ₹500, ₹1000 महिन्याची इन्व्हेस्ट करतात. व्हेरी गुड ऑप्शन. त्याच्या व्यतिरिक्त एन-एस-सी आहे, के-व्ही-पी आहे, एम-आय-एस आहे. या पोस्ट ऑफिसचे चांगले-चांगले इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, जिथे तुमचे पैसे एका स्पेसिफिक कालावधीसाठी अत्यंत सुरक्षित असतात. जिथे काही झालं, मग तो दुष्काळ येऊ दे, पूर येऊ दे, कोरोना येऊ दे, महामारी येऊ दे, काही येऊ दे, तुमच्या पैशाला काहीच नाही होणार. असे काही गव्हर्नमेंटचे, पोस्ट ऑफिसचे काही नियम्स असतात, काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतात. तिथे डेफिनिटली आपण प्लॅन करू शकतो. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा लाईफ इन्शुरन्स. डेफिनेटली आपल्यापैकी प्रत्येकाची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असायलाच हवी. मग ती तुम्ही 1,00,000ची पॉलिसी काढा, 5,00,000ची काढा, 50,00,000ची पॉलिसी काढा. हे तुमच्यावरती अवलंबून आहे. पण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लाईफ इन्शुरन्स कव्हरेज म्हणजे एल-आय-सी प्रीमियम काढली पाहिजे. आज मी एल-आय-सी भरतो आहोत. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष. 20 वर्षानंतर ते पैसे मलाच मिळणार आहे. मी जर या जगात हयात असलो, तर ते पैसे मला मिळेल. मी जर सोडून गेलो, तर माझ्या नॉमिनीला ते पैसे डेफिनेटली मिळणार आहेत. सो लाईफ इन्शुरन्स इज अल्सो गुड ऑप्शन फॉर इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट इज हेल्थ इन्शुरन्स मैत्रिणींनो. हेल्थ इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे. जसं आपण मागच्या स्लाइड्समध्ये बोललो. मेडिक्लेम तो प्रत्येकाचा असायला हवा आणि कोरोनात तर खूप जास्त गरजेचा झाला आहे. त्यानंतर पेन्शन फंड. आपल्यापैकी बऱ्याच महिला अशा असतील, की ज्या गव्हर्नमेंट सर्व्हिस करतायत किंवा शासकीय नोकरीत आहेत. त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटद्वारे पेन्शन फंड खूप चांगले प्लॅन्स आहेत, की वयाच्या 58व्या वर्षी, 60व्या वर्षी जेव्हा मी रिटायर्ड होणार आहे, तेव्हा माझ्या सॅलरीतून, माझ्या अर्निंगमधून मी कुठेतरी पैसा आता मागच्या 3 वर्षापासून गव्हर्नमेंटने जे लोकं नोकरी नाही करत आहेत, जे लोकं धंदा किंवा व्यवसाय करतायत, त्यांच्यासाठी देखील पेन्शन फंडची कन्सेप्ट आणली आहे, की तुम्ही जरी सेवा नाही करत आहात, कुठे सर्व्हिस नाही करत आहात, परंतु तुम्ही कुठेतरी पेन्शन फंड म्हणून स्वतःच्या रिटायरमेंटसाठी पैसे गुंतवू शकतात. तो पण एक खूप चांगला प्लॅन आहे. नेक्स्ट पी मैत्रिणींनो, पी म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा खूप महत्वाचा आहे.
पीपीएफ अशासाठी की भविष्यासाठी, ज्याचं नावच ऍक्च्युली आहे भविष्य निर्वाह निधी, पब्लिक प्रोव्हिडंट फंड. याच्यामध्ये तुमचे पैसे स्पेसिफिक वर्षासाठी ब्लॉक होतात. ज्या मी म्हणेल की आजच्या सेमिनारमध्ये किंवा इव्हन तुमच्या काही मैत्रिणी असतील ज्यांचे वय 30, 35, 40 वयात असेल, त्यांनी पीपीएफ मध्ये डेफिनेटली इन्व्हेस्ट केलं पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढीसाठी. मी असं नाही म्हणणार की तुमच्याकडे ₹100 ची सेव्हिंग आहे, तर ₹100 तुम्ही पीपीएफ मध्ये टाका. पण ₹100 कमीत कमी ₹20 ची इन्व्हेस्टमेंट तुम्ही पीपीएफ मध्ये केली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला 7 वर्षानंतर ते पैसे काढू शकतात थोडेफार किंवा 14 वर्षानंतर एक मिनिमम टाईमलाईन असते गव्हर्नमेंट फंड्समध्ये. तिथे ते ब्लॉक होऊ शकतात. त्या पैशांना तुम्ही हात नाही लावू शकत, त्यातल्या व्याजाला तुम्ही हात नाही लावू शकत. परंतु 14 वर्षानंतर, 15 वर्षानंतर तुमच्या स्वतःसाठी किंवा तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्हाला त्या पैशाचा नक्कीच यूज होऊ शकतो. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड सगळ्यात बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, जिथे रिटर्न्स खूप जास्त आहेत. रिटर्न्स म्हणजे बाकी जनरली फील्ड्समध्ये तुम्ही जर बघाल की 7%, 10%, म्युच्युअल फंडमध्ये कदाचित मार्केट बेस आहे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. ज्यांना रिस्क घेण्याची तयारी आहे, ज्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे, थोडंफार कधी लॉस झाला तरी चालेल आणि खूप प्रॉफिट झाला तरी चालेल, अशा मानसिकता असणाऱ्या महिलांनी म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये नक्कीच इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कन्सल्टंट थ्रू याची माहिती घेऊ शकता. तुमचा थोडाफार फायनान्शियल अवेअरनेस जागृत करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शेअर्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. एक कन्सेप्ट आहे शेअर्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये मैत्रिणींनो, हायर इज अ रिस्क, हायर इज अ रिटर्न. जेवढी तुम्ही रिस्क घ्याल, तेवढे तुम्हाला रिटर्न जास्त मिळतील. सो ज्यांची रिस्क घेण्याची तयारी असेल, त्यांनी डेफिनेटली या 2 फील्डमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग आणि लास्ट गोल्ड. लँड अँड बिल्डिंग मध्ये कुठेतरी प्लॉट घेऊन ठेवला, कुठेतरी शेती घेऊन ठेवली. हल्ली तर शेती खूप गरजेची आहे. आपल्यासारखे लोक जे शहरात राहतात त्यांना शेताचा आनंद खूप असतो. असं वाटतं ना कधीतरी. आजकाल आपण खूप सारे पैसे देऊन फार्म हाऊस मध्ये डेज किंवा नाईट स्पेंड करायला जातो. आपलं जरी छोटंसं शेत असलं तर किती छान ना. सो तुम्ही शेती घ्या, प्लॉट घ्या, कुठेतरी बिल्डिंग मध्ये, लँड मध्ये इन्व्हेस्ट करा, ज्याची व्हॅल्यू नेहमी वाढणार आहे. हायर लेवलला जाणार आहे. असं नाही की आज मी 5,00,000ला प्लॉट घेतला आणि त्याची व्हॅल्यू आज लॉसमध्ये ₹3,00,000 झाली, तसं नाही. तर त्याच्यासाठी पण डेफिनेटली तुम्ही टेक्निकल लेवलला कोणाची हेल्प घेऊ शकतात, जेणेकरून तुमच्याकडे जर काही पैसे असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात पूर्ण अभ्यास करून. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे गोल्ड. जसं मी आधीच म्हटलं, गोल्ड तो हम महिलाओं की पसंदीदा चीज होती है. बोला जाता है की इमीडिएट लिक्विड इन्वेस्टमेंट कभी भी। रात को मैं सोचती हूँ मुझे मेरे पास 10 तोला सोना है, मैं सोना लिक्विडेट कराऊं, तो आप किसी ज्वेलरी शॉप में जाके गोल्ड को, सिर्फ इसमें यह है कि गोल्ड भी थोड़ा बहुत रिस्की है। अगर भाव बढ़ा तो अच्छी बात है, भाव कम हुआ तो नुकसान भी बात है। बट डेफिनेटली थोड़ा बहुत पैसा हम लोग गोल्ड में भी रख सकते हैं, जो इमीडिएटली कभी भी हमें हेल्पफुल रह सकता है, इमरजेंसी सिचुएशन में हमारे लिए या हमारे फैमिली के लिए भी। सो दिस वाज ऑन मनी मैनेजमेंट गाइस फ्रॉम माय साइड। मेरे साइड से मैंने चीजें कोशिश की है कि मैं जितना टाइम स्पैन है उसके अंदर वो खत्म कर सकूं। सो थैंक यू सो मच। स्टे हेल्दी, स्टे सेफ एंड स्टे होम। 2 गज की दूरी, मास्क है जरूरी। सो बी सेफ, टेक केयर एंड थैंक यू सो मच फॉर योर पेशेंट हियरिंग। नाउ आई विल रिक्वेस्ट चेतना जी टू टेक द चार्ज। हॅलो लीना मॅम, खरोखर खूप खूप खूपच माहिती सुंदर होती. ज्या महिलांना आतापर्यंत अर्थकारण हे माझं काम नाही हे वाटत होतं, त्यांच्यामध्ये आजचं सेशन ऐकल्यानंतर नक्कीच एक वेगळा कॉन्फिडन्स आला असेल. कारण त्याच्यात तुम्ही गोष्टी सांगितल्याच अशा आहेत महत्वाच्या. व्हिडिओ मला वाटतं की नॉमिनेशनचा जो खूप महत्वाचा मुद्दा होता, तो खरोखर आजकाल बघितला जात नाही आणि खूप जणांकडनं तो मिस होतो. त्याच्यानंतर रेकॉर्ड ऑफ मास्टर डॉक्युमेंट्स हे जे आहे, हेही महिलांना सवय नसते बघण्याची. सवय नसते म्हणजे त्यांना माहितीच नसतं काही. पण हे जे आहे बघणं किती महत्वाचं आहे, ह्या गोष्टी ह्याच्यातनं नक्कीच त्यांना कळाल्या असतील. त्याच्यानंतर पार्ट ऑफ फायनान्शियल डिसिजन म्हणजे घरातल्या आर्थिक घडामोडीतला तुम्ही पण एक भाग आहात. हा जेव्हा विश्वास त्यांच्यामध्ये येतो ना, हा विश्वासच त्यांचा स्ट्रेस किंवा ताण जो आहे तो ताण कमी करतो आणि त्याच्यातनच आपलं जे काम आहे की मजेत राहायला सुरुवात होणं, हे कुठेतरी ह्या रिलेटेड आहे असं मला वाटतं. आणि आपण ही जी सुरुवात केली आहे की येस, मजेत राहायला सुरुवात होणं, कारण त्याच्या मागे
जो ताण आहे तो ताण कमी करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आज जे तुम्ही सेशन घेतलंय लीना मॅम, खरोखर खूप सुंदर, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल असं हे सेशन झालं आहे. मला असं वाटतं की सगळ्यांनी आपले चॅट बॉक्सेस एकदा चेक करा आणि तुमचे तुमचे माईक पण अनम्यूट करा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर एक 5 मिनिटात आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. ठीक आहे मॅम? नक्की, नक्की. नक्की? चालेल. हां, येस. फटकन कोणाला विचारायचे असतील प्रश्न तर विचारूच शकता. मनामध्ये काही शंका मॅम, असतील? येस. एकूण उत्पन्नाच्या किती टक्के सोन्यात इन्व्हेस्टमेंट करावी? प्रश्न खूप छान आहे. एकूण उत्पन्नाच्या 15 ते 20% मॅक्सिमम एवढं आपण सोन्यात उत्पन्न करायला हवं. त्याच्यापेक्षा जास्त निश्चितच नव्हे. सध्याची परिस्थिती बघता 20% पर्यंत मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट सफिशियंट आहे. कारण त्याच्याही पलीकडचे बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्या आपण आज डिस्कस केल्या. सो 20% पर्यंत मॅक्सिमम तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. खूप छान प्रश्न होता ओके, पहिला. थँक्यू. येस. अजून प्रश्न आहेत कोणाचे? अजून प्रश्न आहेत कोणाचे? बरं, प्रश्न असाल तर तुम्ही तो तयार कराल. तोपर्यंत ज्या नवीन महिला आहेत, ज्या मी मजेचं हे सेशन पहिल्यांदा अटेंड करत आहात, त्यांच्यासाठी मी थोडंसं असं सांगेल की पहिल्या सेशनमध्ये मी जी माहिती दिली होती ती तणावाबद्दलची माहिती दिली होती. मला हेच म्हणायचं होतं की खूप साऱ्या महिला, जसं लीना मॅडम आज आपल्यासमोर उदाहरण आहे की अगदी त्यांचं कर्तृत्व आपण बघितलं ना की खरोखर खूप मजा वाटते त्यांना बघायला, त्यांच्याशी बोलायला की येस, एक स्त्री काय करू शकत नाही, सगळं काही करू शकते. अरे मग लीना मॅम करू शकताय, आपणही त्यांच्यासोबत राहतो की आपण का नाही करू शकत या सगळ्या गोष्टी तेवढ्या आत्मविश्वासाने. तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट सुरुवात होणं खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यामध्ये असलेलं टेन्शन कमी होणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा कुठे तुम्ही जाल, तुम्ही वावराल, तर तेव्हा तू कशी आहेस हे जेव्हा तुला कोणी विचारतं ना, तर तुझं उत्तर ते हो मी मजेत आहे हे यायला पाहिजे. आणि हे उत्तर येण्यासाठी आपण काय करायचं आहे की आपल्या आवडणाऱ्या गोष्टी आपण करायच्या आहेत, हे ना. आता आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींपैकी महिन्यातनं एक गोष्ट ही आपण करू शकतो की महिन्यातनं एकदा एका रविवारी नवीन काहीतरी शिकायचं, नवीन कुठल्या तरी स्त्री सोबत अशा गप्पा मारायच्या की जिचं टेन्शन किंवा जिचं खूप स्ट्रेसफुल लाईफ असेल तर ते कसं रिलीव्ह होणार आहे, त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, त्याच्यातनं आपण कसं आनंद उपभोगायला सुरुवात करणार आहोत. ही गोष्ट जेव्हा लक्षात आली माझ्या, आणि तेव्हा ही संकल्पना मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींसोबत शेअर केली आणि डेफिनेटली सगळ्यांना ती आवडली. आणि आज त्याचाच एक भाग म्हणून तुम्ही आज हा जो एपिसोड आज ऐकता आहात या शृंखलेतला, तर हा एपिसोड आज तुमच्या समोर साजरा होतोय. असंच आपण पुढचा जो एपिसोड घेणार आहोत तो असणार आहे 13 जून रोजी. तर ह्या 13 जून मध्ये येणाऱ्या एपिसोडमध्ये एक कॅन्सरने पीडित महिला स्वतःचं इतकं दुर्धर दुखणं, त्याच्यामध्ये हा आत्ता आपण सगळ्या सध्या बघतो आहोत की कोरोनाने सगळेजण त्रासलेले आहेत, त्याच्यामध्ये कॅन्सरचा दुखणं, त्याच्यामध्ये मिस्टरांचा सपोर्ट नाही, काय परिस्थिती आली असेल, कशा परिस्थितीतनं तिने स्वतःला उभं केलं असेल. आणि आज जेव्हा तिच्याशी गप्पा आपण जेव्हा पुढच्या 13 जूनच्या सेशनमध्ये तिच्याशी गप्पा मारणार आहोत, तेव्हा तुम्हाला नक्की लक्षात येईल की अरे, हे फक्त दुखणं किंवा स्ट्रेस किंवा टेन्शन हे फक्त माझ्या वाटेला नाहीये, माझ्यासोबत बाकी खूप साऱ्या महिलांच्या वाटेला हे असतं. पण त्याच्यातनं आपण कसं बाहेर यायचं हे जे शिकणं आहे, हे शिकत शिकत आपण मजेत राहायला शिकणार आहोत. आणि हाच माझा उद्देश आहे की येस, आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये घराबाहेर पडून खूप इकडे तिकडे फिरून काही शिकण्याच्या फंदात अजिबात न पडता, आपल्या समोर जर झूम मीटिंग सारखी जर एक स्टेज आहे, तो त्याचा नक्की आपण वापर करून घेऊ शकतो आणि नक्कीच ह्या छान छान गोष्टी शेअर करू शकतो. तर सगळ्यांना विनंती आहे माझी, तुम्ही आजचं जे सेशन अटेंड केलं, अगदीच खूप छान वाटलं. असंच पुढचेही सेशन्स नक्की ऐकत राहा. नक्की मी मजेत सोबत जुळून राहा आणि
तुमच्या सूचना असतील, की तुम्हालाही वाटत असेल, की मॅडम ह्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची किंवा आणखीन नवीन काही गोष्टी शिकायच्या आहेत. येस, शिकण्याच्या बाबतीत म्हणाल तर आपण कुकिंगबद्दल किंवा त्याच्यातल्याही काही ज्या गोष्टी आहेत, तर ते पण आपण एपिसोड्स घेणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला मागच्या एपिसोड म्हटलं, की लेडी पायलट आहे, तिच्याशीही आपण गप्पा मारणार आहोत. कारण की ते एक खूप वेगळं फील्ड आहे. खूप कमी जणी आहेत त्याच्यामध्ये, पण त्यांच्याशी पण आपण गप्पा मारणार आहोत. त्याच्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातल्या काही मंडळी आहेत, ते ज्या आपल्यासमोर येणार आहेत, त्याही गप्पा मारणार आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मैत्रिणींसोबत आपण गप्पा मारणार आहोत आणि स्वतःमध्ये इतका आत्मविश्वास भरणार आहोत ना, की हा आत्मविश्वास आपल्याला कोणाच्या कुरबुरीमध्ये ढवळाढवळ न करता एक मजेत राहण्यासाठी एक आपल्याला नक्कीच मदतगार राहणार आहे. तर सगळ्यांनी जरूर पुढचं जे सेशन असणार आहे 13 जून रविवार रोजी होणार आहे जे पुढचं सेशन असेल ते नक्की ऐका. लीना मॅम, तुमचं आजचं सेशन नक्की खरोखरच सगळ्यांना खूप छान उपयोगी असं ठरेल असं मी समजते आणि तुम्ही माझ्या सोबत आहात ही गोष्ट खूप छान आहे आणि नेहमीच तुम्ही माझ्यासोबत असाल. आपल्या आजच्या ज्या मैत्रिणी आहेत सगळ्या ह्यांच्यापैकीही अगदी कोणाकडे काही असेल की मॅडम हे आपण सगळ्यांसोबत शेअर करू शकतो अशी कल्पना असेल, निश्चित मला पर्सनल नंबरवरती फोन करा, मेसेज करा, कॉन्टॅक्ट मध्ये राहा. आपलं फक्त काही एका तासासाठी आपले हे ऋणानुबंध जुळतील असं नाहीये. हे ऋणानुबंध असे जुळावेत की नेहमी आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे सगळ्यांना. कारण म्हटलं आहे ना कोणीतरी, लीना मॅडमने सुरुवातीलाच म्हटलं होतं की माणूस आज आहे, उद्या आहे की नाही माहित नाही. हे ना, त्याचप्रमाणे मला एक भारत आंब्यांच्या लाईन्स ज्या खूप सर्व परिचित आहेत त्या आठवतायत, की रामकृष्ण ही आले गेले, त्याविन जग का ओसची पडले. कुणी सदोदित सूतक धरिले, मग काय अडकले मज शिवाय. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. येस, मी गेले तरी राहणार काहीच नाहीये, पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा आनंद तर मी पसरवू शकते ना. येस, तुम्हाला कल्पना नक्कीच आवडलेली असणार आहे. नक्की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. आयडिया तुम्ही सुचवत राहा. हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे. हा तुमच्यासाठी आहे. हक्काचा आहे. हे नक्कीच जाणून घ्या आणि नेहमी सोबत राहा. अजून कोणाला काही प्रश्न आता आठवले असतील तर जरूर लीना मॅमला विचारू शकता. प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊयात. माईक कोणाला सगळ्यांनी प्रश्न अनम्यूट असेल तर करा. प्लीज अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. येस, माईक अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. जेव्हा प्रश्न नाही येतात तेव्हा दोन अर्थ असतात. एक तर सगळं काही कळालं किंवा काहीच नाही कळालं. मला असं वाटतं मी कदाचित पहिल्या ऑप्शन मध्ये असेल की सगळं कळालं आहे आणि नसेल कळालं तर नक्कीच तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. अजून एक डोनेशन बद्दलचं खूप चांगलं मॅडम तुम्ही सांगितलं होतं. तर आपण हा जो प्रोग्राम घेतो आहोत, ह्या प्रोग्राम मधनही जो फंड रेज होणार आहे, तो फंड आपण, कारण आत्ताच्या सिच्युएशन मध्ये आपण बघतो आहोत की ह्या कोविडच्या कालावधीमध्ये ज्या मुलांचे आई वडील नाही राहिलेत, त्या मुलांसाठी आपण कदाचित काही करू शकतो असा एक विषय पुढे येतो आहे. तर यातनं ह्या सेशन्स मधनं जे फंड येणार आहेत तो फंड आपण डेफिनेटली डोनेट करणार आहोत आणि ह्या चांगल्या कार्यामध्ये तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात, म्हणूनच आज आपण हे करतो आहोत. लीना मॅम, मॅम, आपला लकी ड्रॉचा नंबर काढायचा आहे. येस, प्रश्न येतोय. हो, एक प्रश्न आहे. हा. सध्या फ्लॅटच्या किमती कमी होत आहेत. हा. फ्लॅट मध्ये गुंतवणूक योग्य की प्लॉट्स मध्ये गुंतवणूक सध्याच्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये योग्य राहील? ओके, गुड क्वेश्चन मंजुषाजी. प्लॉट मध्ये इन्व्हेस्ट करणं की फ्लॅट मध्ये इन्व्हेस्ट करणं, या दोन्ही गोष्टीमध्ये खरं तर बघायला गेलं तर सध्या फ्लॅटसाठी रिअल इस्टेट मध्ये खूप जास्त नेगेटिव्ह ट्रेंड आहे. तर दोघांमध्ये जर कम्पेअर करायचं म्हटलं तर प्लॉट मध्ये इन्व्हेस्ट करणं आताच्या सिच्युएशनला बेटर राहील. कारण त्याचे दोन, एक, तुम्ही जो प्लॉट जेव्हा कधी विकणार असाल तेव्हा त्याचं जे व्हॅल्युएशन त्या पद्धतीने ते मिळेल, आणि दुसरं, त्या प्लॉटवर जर आता तुम्ही कमी भावात घेतलं तर तुम्हाला त्याच्यावर काही कन्स्ट्रक्शन करायचं आहे किंवा काही कुठली बिल्डिंग बांधायची आहे, त्याचा जो खर्च आहे तो फ्लॅटच्या कंपॅरिझन पेक्षा प्लॉटला हा कमी लागतो जेव्हा आपण स्वतः त्या गोष्टीत पैसे बांधकाम करते. तेव्हा आजच्या सिच्युएशन मध्ये प्लॉट मध्ये इन्व्हेस्ट केलेलं बेटर राहील फ्लॅट पेक्षा. हा, फ्लॅट जर तुमची गरज असेल तर डेफिनेटली प्रायोरिटी
फ्लॅट मध्ये केली पाहिजे. जर गरज असेल तर फ्लॅट मध्ये, अन्यथा प्लॉट मध्ये. बरं, आपण जे 2 लकी ड्रॉ नंबर्स काढणार आहोत, त्या जे कोणी विनर असतील त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की पुढचे जे 2 सेशन्स असतील, हे सेशन्स विनर्ससाठी फ्री असणार आहेत. त्यांच्याकडनं कुठलीही फी आपण घेणार नाही आहोत. लीना मॅम, विनंती करते तुम्हाला की आजचे लकी ड्रॉ नंबर्स तुम्ही डिक्लेअर करा. ओके. लकी ड्रॉ नंबर बापरे, Yes. अवघड प्रश्न आहे. लेट्स से 107 आणि 116. 107 and 116. 107 107. हो. 107 हात वरती कराल. 107 नंबर, 107 आणि 116, राईट 16. लीना मॅम? येस, 107 आणि 116 जे 2 नंबर आज भाग्यवान ठरले आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमच्याकडनं पुढच्या सेशनसाठी फी आपण घेणार नाही आहोत, पण त्याच्यासोबत तुम्ही तुमच्यासोबत आणखीन कमीत कमी 2-3 मैत्रिणी ह्या मी मजेसाठी जोडायच्या आहेत. कारण की आपल्याला आनंदीपणा हा स्वतःसाठी मर्यादित न ठेवता नवीन नवीन गोष्टी शिकवून तो पसरवायचा आहे. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन करते मी. वेळ संपतो आहे, तर 2 नावं जी आहेत ती नावं मी ग्रुप वरती टाकणार आहे. 107 नंबर आणि 116 नंबर. आजचं सेशन खरोखर छान झालंय. पुढचं सेशनही छान होईल. तुम्ही सर्वजण सोबत राहा. 106 नंबर जो आहे, 107 नंबर जो आहे तो गायत्री शिंदे 107 नंबर गायत्री शिंदे यांचा आहे. गायत्री मॅम, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि 116 नंबर आहे चेतनाजी, गायत्रीची होते आपल्यामध्ये, पण मला वाटतं थोड्या वेळा आधीच त्यांनी लीव्ह केली आहे राईट, meeting. लहान बाळाचा वगैरे आवाज येत होता बहुतेक, मे बी. हा, कदाचित. आणि 116 आणि कोण आहे? 116 आहे मंजुषा ओस्तवाल. अरे वा, जास्त प्रश्न विचारलेत की तुम्ही लकी ड्रॉ होऊ शकतात. सो पुढच्या पार्टिसिपंटनी पुढच्या कार्यक्रमात नक्की लक्षात ठेवा. निसंकोचपणे मंजुषाजींचे 2 सहभाग घ्या. येस, विजेत्यांचं खूप- जीवनात ओके, नक्की जीवनात जिज्ञासा हीच यशाची गुरुकिल्ली आहे. अगदी अगदी खरंय, अगदी खरंय. थँक्यू. खूप छान सेशन झालं. थँक्यू मॅम. आपण पुढे Thank you, भेटणार आहोत 13 जून रोजी. तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, 13 जून.